अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वामींचा संदेश देणार आहे. तो तुम्ही आज नक्की शांतपणे ऐकून घ्यावे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबतं जिथे पुढचा रस्ताच दिसत नाही. तुम्हाला वाटतं की तुम्ही पूर्णपणे हारला आहात. चहूबाजूंनी संकटांनी तुम्हाला घेरलं आहे आणि आता सुटकेचा कोणताही मार्ग उरलेला नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, नेमक्या या क्षणी स्वामींच्या लीलेचा सस्पेन्स सुरू होतो. आपण ज्याला अंत समजतो तो प्रत्यक्षात स्वामींनी आखलेला एक मोठ्या योजनेचा आरंभ असतो. विचार करा, एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून अचानक निघून जाते. एखादं जवळचं नातं तुटतं किंवा हक्काची नोकरी जाते. हे सगळं योगायोग नसतं, यामागे एक गूढ गुपित दडलेलं असतं. स्वामी तुम्हाला त्या संकटातून वाचवत नसतात, तर त्या संकटांच्या माध्यमातून तुम्हाला एका मोठ्या धोक्यापासून दूर करत असतात. हा सस्पेन्स तेव्हा उलगडतो जेव्हा काही काळानंतर तुम्हाला जाणवतं की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. स्वामींचा संदेश अतिशय स्पष्ट आहे. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गूढ घटनेमागे माझा हात आहे. तुम्ही जेव्हा काळोखात असता तेव्हा मी तुमचा प्रकाश बनून सोबत असतो. लोक तुम्हाला विचारतील की तुझं कसं होणार. तुमची परिस्थिती पाहून जग हसेल, पण त्या लोकांना हे माहीत नसतं की तुमच्या पाठीशी विश्वाचा मालक उभा आहे. हाच तो सस्पेन्स आहे जो तुमच्या शत्रूंना कधीच मिळणार नाही. तुमची श्रद्धा जितकी खोल असेल तितकीच स्वामींची प्रचिती अजब असेल. आपण फक्त बाह्य जग पाहतो, पण स्वामी आपल्या अंतर्मनात डोकावत असतात. अनेकदा तुम्हाला भास होईल की कोणीतरी तुमच्या नावाचा पुकारा करते. कधी अचानक चंदनाचा सुगंध येईल, तर कधी अनोळखी व्यक्तीच्या रूपात येऊन कोणीतरी तुमची मदत करून जाईल. हे सर्व स्वामींच्या अस्तित्वाचे पुरावे आहेत. आजचा हा संदेश वाचताना जर अंगावर शहारे येत असतील, तर समजून जा की स्वामी आज तुमच्याशी संवाद साधत आहेत. जे तुम्हाला सांगत आहेत की बाळा, तुझ्या आयुष्यातील हा कठीण अध्याय आता संपत आला आहे आणि आता सस्पेन्स उलगडण्याची वेळ आली आहे. ज्या गोष्टीसाठी तू रडत होतास, आता तिथेच तुला हसू येईल. स्वामींची साथ म्हणजे वाळवंटात पडलेला पाऊस आहे, जो न सांगता येतो पण आयुष्य हिरवळीने भरून टाकतो. त्यामुळे घाबरू नकोस. डोळे मिटून फक्त त्यांच्या नामाचा जप कर. तुझ्या आयुष्यात जे चमत्कार घडणार आहेत त्यांची कल्पनाही कोणाला नसेल. हाच स्वामींचा आजचा तुला दिलेला शब्द आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.